भगवान परमात्मा सांगतायत अर्जुना, ही स्थित प्रज्ञ ज्यांचा ग्रंथ आपण चिंतना करता सेवे करता घेतलेले आहेत, माऊलींचं जीवन तरी काय आहे? स्थित प्रज्ञेच आहे. नाव ज्ञानदेव आहेत. नाव काय अर्थ कराल आपण? ज्यांचा देव ज्ञान. कोणाचा? ज्यांचा देवच ज्ञान. असं नाही, श्रद्धा ठेवा, अरे तो देवच ज्ञानाचा देव आहे. कारण ज्या वेळेला आपण जन्माला येतो, आपण जीवन जगतो, जीवन जगत असताना आपण ज्ञान ग्रहण करतो जन्माला आल्यानंतर. पण माऊलींचं जर चरित्र बघितलं ना, माऊलींचं, माऊली येण्याच्या अगोदर ज्ञान हात जोडून उभे होते. कोण? साक्षात ज्ञान हात जोडून माऊलींच्या अगोदर उभे होते आणि मग माऊली येतात. म्हणून तर काही संतांनी आमच्या वर्णन केलेलं आहे. उपजताची ज्ञानी ये वर्म जानो, उपजताची ज्ञानी हे वर्म जानो, उपजताची सांग देव उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, उपजताची ज्ञानी हे वर्म जसं सूर्याचा उदय प्रकाश अगोदर यावे, किरणे अगोदर यावे आणि मग सूर्य उदय व्हावा ना, तसं ज्ञान अगोदर उपस्थित आणि मग माऊली अवतार घेतात. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. आणि कोण लोटांगणी आले? चांगदेव. कोण होते चांगदेव? योगी होते. योगी आणि सामान्य योगी नव्हते. आपण फक्त ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये एवढ्या वर्षाचे ऋषी, एवढ्या वर्षाचे ऋषी, पण कलियुगामध्ये सुद्धा 1400 वर्षाचे तप्ततीर रहिवासी 1400 वर्ष काळाला परतवलं. आता ते योगाच्या माध्यमातून ते कसं शक्य आहे ते योग्यांनाच आपण काय वर्णन करणार. आपल्याला त्या योगामधला प्राणायाम सुद्धा कळत नाही, फक्त माऊलींनी लीला म्हणून आपण सांगतोय. गीतेचा 6वा अध्याय भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना योग साधी गोष्ट नाही, कुठं करायचा इथून सुरुवात. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य, शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानसमात्मना. त्याच्या खाली माऊली लिहितात, पर्यावश्यक पांडवा आईसा ठाव जोडावा, तेथ निगुड मठ व्हावा का शिवालय. पर्यावश्यक पांडवा आईसा ठाव, कैसा? जेथ निगुड मठ व्हावा का शिवालय. शिवालय असावं, मठ असावा. काही ठिकाणी असं वर्णन केलं की दक्षिण वाहिनी नदी असावी. मग अशा ठिकाणी तो योगी उत्तरेकडे तोंड करून दरबारावर बसून प्राणायामाला सुरुवात करतो, पण प्राणायाम सोपा नाही. माऊली लिहितात
पाहे पा लोहाचे चणे किंवा योगाची वाटा जे रिगालिगा सुवटा तया दुःखाचाची वाटा भागाला. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. 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 वायाची उपाधी दापधर्म. वायाची उपाधी दापधर्म. हरी मुखे मना. 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 योगाचं वर्णन आपल्या सारख्यानी काय वर्णन करायचं. फक्त आता काय गीतेमध्ये श्लोक आला, भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आल्या, फक्त त्याचं वर्णन करायचं. आपल्याला त्याचा अनुभव नाही, अनुभूती नाही, पण वर्णन. माऊली म्हणतात योगाच्या वाटा जे रिगालिगा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागाला. मग त्याच्यामध्ये तो योगी प्राणायामाला बसतो उत्तरेकडे तोंड करून. असं म्हणतात, ऐकलं होतं गुरुजीकडून का 3 नाड्या असत्या, इडा पिंगला सुषुम्ना. एका नाडीने श्वास घ्यायचा, दुसरीने थांबवायचा, तिसरीने सोडायचा. त्याला पूरक कुंभक रेचक म्हणतात. असा तो प्राणायाम असतो. मग असं म्हणतात उष्ण शरीर होतं. पण इथपर्यंत जाण्याकरता त्या योग्याला अगोदर खूप यातना भोगावे लागतात. तो प्राणायाम करण्याकरता तहान जर लागली ना, तहान, माऊली म्हणतात त्या योग्याला जर प्राणायाम करताना तहान लागली, तहान लिया तहानाची प्यावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र बाबा मवारा. तहान लागली तर तहानच प्यायची, भूक लागली तर भूकच खायची. थंडी वाजत असेल तर त्याने थंडीच पांघरायची. पाऊस लागत असेल तर पावसाची छत्री करायची. तो योग आपल्याला होणं शक्य आहे का हो? आपणही योगासन करतो, टीव्ही लावून देतो, रामदेव बाबांचं ते सकाळी चालू असतं, आपल्या मांडीवर पोरं खेळतात. हा योग चालतो का? चालू शकत नाही. व्यायाम होईल. म्हणून योग साधना आणि योगाचं वर्णन योगीच करू शकतो. योगाचं वर्णन योगीच करू शकतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये योगाचं वर्णन योग्याने केलेलं आपल्याला सापडतं. भगवान दत्तात्रयांचं वर्णन योग्याने करावं. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी. कोणी केलं हे वर्णन? योग्याने केलं. योग्याचं. आपण काय संसारी लोकांनी योगाचं वर्णन करावं म्हणून त्या समाधीपर्यंत तो चांगदेव महाराज आणि मग 1400 वर्ष काळाला कसं परतवलं
पण आशाही चांगदेव महाराजांना एवढ्याशा छोट्या मुलीनं आले लोटांगणी चांगदेव म्हणून आधी ज्ञान मग माऊली अवतार घेतात, हे माऊलींचं वैशिष्ट्य आहे. अगदी सविस्तर जरी आपल्याला नाही बघता आलं, पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आळंदीमध्ये सासूरवाडीलाच राहू लागले. राहता पण अशी गंमत होते, घरच्यांचा आग्रह, संसारात पडण्याची इच्छा नसते, पण ते पाहुण्यांनी जमवल्यामुळे करायची पाळी येते. कधी कधी असाही प्रसंग येतो, लग्न केलं खरं पण संसारामध्ये मन रमेना. विठ्ठलपंतांचं बरं, आणि मन जेवढं परमार्थामध्ये गरजेचं आहे तेवढंच संसारामध्ये पण गरजेचं आहे. संसारामध्ये जसं परमार्थामध्ये मनाला कारणीभूत ऊर्ध्वगतीला किंवा अधोगतीला कारणीभूत जर मन असेल, तर संसारामध्ये सुद्धा मनाला तेवढीच किंमत आहे. विठ्ठलपंत संसारामध्ये होते पण मन रमत नव्हतं. सारखं रुक्मिणी मातेला म्हणजे पत्नीला, मला नाही करायचं संसार, मला नाही राहायचं, सारखे भांडणं असं चरित्र भागात सांगितलं जातं. वैतागून गेली रुक्मिणी माता आणि एक दिवस रागाच्या भरामध्ये तोंडातून शब्द सुटला, जा तुम्हाला संन्यास घ्यायचा तर. एवढाच शब्द सुटला, तोच शब्द उचलला आणि विठ्ठलपंत काशीला गेले. मध्ये आले, त्र्यंबकेश्वरला आले, भीमाशंकर केलं आणि भीमाशंकर करून इंद्रायणीच्या त्या तीरावर अलंकापूर नगरीला पोहोचले. अलंकापुरीमध्ये गेल्यानंतर त्या इंद्रायणीच्या तीरावर एक पिंपळाचा वृक्ष आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली ते रामानंद तीर्थ थांबले, बसले आणि बसता बसता बघतात काय, त्या पिंपळाच्या झाडाला एक माता माऊली प्रदक्षिणा मारते. ती रुक्मिणी माता प्रदक्षिणा मारते. ती काय मोजमाप असेल माहित नाही, पण प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. त्या पिंपळाला नमस्कार केला, पण त्या पिंपळाखाली कुणीतरी साधू महात्मा बसलेला आहेत म्हणून पळत पळत गेली आणि त्या साधूला नमस्कार केला. साधूने कुठल्याही प्रकारचा विचार न करता आशीर्वादच देऊन टाकला, पुत्रवती भव. आशीर्वाद काय दिला? खळखळ डोळ्यातून पाणी आलं आणि त्या रुक्मिणी मातेनं त्या रामानंद स्वामींना प्रश्न विचारला, महाराज आशीर्वाद दिला तुम्ही, पण तो या जन्माचा का पुढच्या? आशीर्वाद दिला तुम्ही, पण या जन्माचा का पुढच्या जन्माचा? पण एक गोष्ट लक्षात घ्या बर का, संत हे शास्त्र वचन बोलत नाही. संत हे शास्त्र वचन बोलत नाही, संत बोलतात तेच शास्त्र वचन ठरत असतं. संत हे सत्य वचन बोलत नाही, ते बोलतात तेच सत्य घडत असतं. म्हणून तर ज्या वेळेला पैठणवरून निघाली ना ही मंडळी, नेवासाला आल्यानंतर सच्चिदानंद बाबा
मृत्युमुखी पडलेले होते. विचारलं कोणाची अंत्ययात्रा आहे? म्हटले याच गावातला सच्चिदानंद वारलाय. म्हटले सच्चिदानंद कसा शक्य आहे? नाव सच्चिदानंद आहे. सच्चित आनंद मरेल कसा? हेच नाही, मेले माणूस जित उठविले आणि वेळ काळा ते ग्रसिले. रामानंद स्वामी म्हटले बाई माते मी आशीर्वाद दिलाय आणि तो याच जन्माचा आहे. म्हटले बाबा कसं शक्य आहे? माझ्या पतीनं संन्यास घेतला. म्हटले पतीनं संन्यास? म्हटले हो. तू होकार दिला होता का? म्हटले राग राग. तुम्ही त्या भानगडीत पडू नका बरं का. त्या कधी कधी राग राग बोलू नका. ते जाणार नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. जाईलच कुठं ते. म्हटले बाबाजी मी रागाच्या भरामध्ये त्यांना म्हटले घ्या संन्यास एकदाचा. कटकट दररोजचीच कटकट होते, काय करू, घेऊन टाका संन्यास म्हटलं. पण मी खऱ्या मनाने नाही घेतलं. म्हटले काय नाव त्याचं? म्हटले विठ्ठलपंत. खाना खुना विचारले आणि त्या रामानंद तीर्थांनी आत्मचिंतन केलं, लक्षात आलं आणि त्यांच्या गोष्ट लक्षात आली. त्यांनी काय केलं, रुक्मिणी मातेला आणि तिच्या आई वडिलांना या तिघांना घेऊन काशीला प्रस्थान केलं. काशीकडे निघाले आणि काशीमध्ये गेल्यानंतर विठ्ठलपंतांची समजूत काढली, उपदेश केला. का संन्यास कुणी घ्यायचा असतो, कसा घ्यायचा असतो, सर्व उपदेश केला. गुरूंचा आदेश मानून पुन्हा विठ्ठलपंत संसारामध्ये पदार्पण करायला तयार झाले. पण रामानंद तीर्थांनी त्यांना एक धृतकुंभ संभव नावाचा यज्ञ करायला सांगितला आणि तो काशीमध्येच केला. आणि तो यज्ञ आटपून ज्या वेळेला विठ्ठलपंत रुक्मिणी माता आणि रुक्मिणी मातेचे आईवडील आळंदीमध्ये आले आणि ज्या वेळेला समजलं का संसारातून संन्यासामध्ये आणि संन्यास घेऊन पुन्हा संसारामध्ये आलेला विठ्ठलपंत, मग मात्र इथून पुढचं जीवन ते विठ्ठलपंतांचं वेगवेगळं तापदायक, त्रासदायक. आता ते सांगणंही शक्य नाही. ते वर्णन कसं होणार हो? फक्त विचार करा. पावलो पावली अपमान, पावलो पावली वाकडा शब्द, पावलो पावली तिरस्कार, वैतागून गेले ते पती पत्नी. शेवट गाव सोडलं. आळंदीच्या बाहेर सिद्धबेट आहे, सिद्धबेटामध्ये राहू लागले. 4-5 वर्ष त्रास काढला त्यांनी. पण त्यांना त्यांच्या लक्षात होतं जेवढा आपण त्रास काढतो ना, रामानंद स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे काय होणार आहेत पुढे. ज्या वेळेला माणसाचं ध्येय निश्चित असतं त्यावेळेला रस्त्यामध्ये कोणत्याही अडचणी आल्या आणि कोणतेही संकट आले, ध्येय जर निश्चित असेल अजिबात डगमगायची गरज नाही. ध्येय निश्चित होतं. ते विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने विचार केला, आपल्याला जर साधूने जर आशीर्वाद दिलेला असेल तर हे सगळं दुःख आपल्याला गिळावंच लागेल, हे पचवावंच लागेल. आणि ते पचवता पचवता अनुक्रमे
1195 अनुक्रमे बर का, 1195 ला संत श्रेष्ठ निवृत्तीदादांचा अवतार झाला आणि 1197 या दिवशी साक्षात माऊलींचा अवतार झाला. 1199 या साली सोपान काकांचा जन्म झाला आणि 1200 साली आदिशक्ती मुक्ताबाईचा जन्म. तुम्हाला एक सांगू का, हे अवतार म्हणजे आमचे संत वर्णन करतात. सदाशिवाचा अवतार, अवतार स्वामी निवृत्ती दातार. सदाशिवाचा अवतार, अवतार स्वामी निवृत्ती दातार. महाविष्णूचा अवतार, अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मसोपान तो झाला, झाला भक्त आनंद वर्तला. ब्रह्मसोपान तो झाला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. 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 सदाशिवाचा अवतार, अवतार स्वामी निवृत्ती दातार. दातार महाविष्णूचा अवतार, अवतार सखा माझा ज्ञाने ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर प्रस्ताव केला, प्रस्ताव मुंजीसाठी आमच्या मुलांना परवानगी. म्हटले संन्याशाच्या पोरांना कुठं परवानगी, पावलं पावली अपमान वैतागून गेले. एक दिवस ब्रह्मसभेमध्ये ब्राह्मणांनी सांगितलं तुम्हाला एकच प्रायश्चित्त, तुमच्या मुलांना जर पुन्हा इथं आणायचं असेल, मुंज करायची असेल तर तुम्हाला एकच प्रायश्चित्त, आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हटल्यानंतर दोघाही पती पत्नीने विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने डोळेच झाकले. आता त्यांच्या डोळे झाकण्यामागे आणि आत्मचिंतनामध्ये फक्त आपण प्रसंग ऐकायचा, प्रसंग डोळ्यासमोर आणायचा. गेले सिद्धपीठामध्ये निवृत्तीदादा 8 वर्षाचे, माऊली 6 वर्षाचे, सोपन काका 4 वर्षाचे आणि मुक्ताबाई 2च वर्षाची. फक्त प्रसंग उभा करा. त्या झोपडीमध्ये रात्रीच्या वेळेला ते मुलं असे कुडकुडत झोपलेले आहेत आणि रात्रीच्या मध्यरात्री हे पती पत्नी दोघांमध्ये चर्चा चालते. आता काय करायचं, मुलांचं भविष्य आहे, लेकरांचं भविष्य आहे. आपण आता आपल्या देहाचा विचार करायचा नाही, पण आपण गेल्यानंतर यांचं काय. पण
आई बापाचा मोठ्या मुलावर विश्वास असतो बर. दादाला उठवलं, दादा उठ, पण बाकीच्यांना धक्का लावू देऊ नको. निवृत्ती दादांना उठवलं, सांगितलं बघ आता एकच पर्याय आहे, याच्या पलीकडे पर्याय नाही. आणि त्यालाच का उठवलं? त्यांना माहित होतं माऊली ज्ञानी समजून घेतील, पण माऊली येते. पण निवृत्ती दादा नुसते दादा नाही, ते वृत्तीवरच नाही, ते निवृत्ती दादा आहेत. म्हणून निवृत्ती दादांना उठवलं. दादा उठ. म्हटले काय? आता हा शेवटचा पर्याय आहे. आता बघ, हे सगळं तुला पाहायचंय, यांच्यावर तुला लक्ष ठेवायचंय. निवृत्ती दादांनी 6 वर्षाची माऊली एका मांडीवर, 4 वर्षाची काका एका मांडीवर, आणि मुक्ताबाईला आपल्या मांडीवर घेतलं आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं निरोप घेतला बर का. म्हणून महाराजांचं 2 दिवसापासून आग्रह होता का माऊली चरित्र सांगा. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत आणि पुढे झाले चित्त समाधान. खरोखर ते विचार सुद्धा मनामध्ये आणवत नाही, तर ते सांगायचे समाजाला. बरं, इथं नाटक करून चालत नाही. जगतातले, मी कालच सांगितलं, जगतातले सगळे दोष इथं जातील, पण इथं नाटक केलं तर कुठं जाणार नाही. इथं नाटक चालणार नाही, इथं दोष चालणार नाही. म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेने दादांच्या स्वाधीन हे 3 भावंड सोपवले गेले. फक्त सकाळ उजडली, डोळ्यासमोर प्रसंग आला. आपल्या झोपडीमध्ये आई दिसत नाही, आपल्या झोपडीमध्ये बाबा दिसत नाही. फक्त दादा आहेत, निवृत्ती दादा. आणि ते उठलेले मुलं काय विचारत असतील, आई कुठे, आई कुठे, बाबा कुठे. कसा तरी निवृत्ती दादांनी माऊलीला, काकांना, मुक्ताबाईला धीर दिला. आणि याच्यात सर्वात मोठं काम जर कोणाचं असेल तर खुद्द निवृत्ती दादाच. माऊलींनी समाधान मानलं, याच्यात नवल नाही. मुक्ताबाई काकांनी समाधान कदाचित, पण निवृत्ती दादांसारखं वैराग्य या जगतामध्ये कोणाकडंच नाही. निवृत्ती दादांना नुसतं भावांची चिंता नाही, आई बाप स्वतः डोळ्यांनी जाताना बघितलं, किती दुःख झालं असेल जगतामध्ये. एवढं दुःख, पण तरी सुद्धा डोळ्यामध्ये थेंब येऊ दिला नाही, कारण डोळ्यासमोर फक्त हे भावंड होती. मी जर रडलो, मी जर दुःख केलं, मी जर रडत बसलो, मी जर आक्रांत केला, तर यांची अवस्था काय. म्हणून यांना धीर देण्याकरता आपण वृत्तीवर असायला गरजेचं आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी सर्व शांत केलं, पण गावातल्या लोकांचा त्रास शांत नाही झाला. गावामध्ये गेले आणि कायम माऊली जायचे, बरं नाना जा मधुकरी मागून आण. मग गावात गेल्यानंतर लोक टिंगल टवाळी करायची. भिक्षाम दे म्हटलं का जे पीठ चांगल्या लोकांनी दिलेलं असं त्याच्यात पण माती टाक, त्याच्यात शेण टाक, त्याच्यात दगड टाक. म्हणजे
जे आपल्याला मिळणार होतं ते पण टाकायची पाळी यायची. आता ते बाकीचं मी वेळ आपली संपत जाईल, पुढे चरित्र आहेत. म्हणून असंख्य प्रकारचे दुःख. एक दिवस माऊलींना थोडासा क्रोध तयार झाला आणि त्या क्रोधाचा आवेश माऊलींनी जाऊन सिद्धपीठामध्ये प्रगट केला. गेल्या गेल्या झोपडीमध्ये गेले आणि आतून त्या झोपडीचं दार लावलं. प्रश्न असा उपस्थित केला, माऊली जर एवढे ज्ञानी होते, माऊली जर एवढे माऊली होते, माऊलींना जर विश्व माऊली ही उपमा देण्यात आली, त्यांना क्रोध यावा का? त्यांना जगताबद्दल राग यावा का? पण त्याचंही उत्तर देऊन जातो. त्या निमित्ताने मुक्ताबाईचं ज्ञान प्रगट करायचं होतं. ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये जातात, आतून ताटी लावतात आणि मग त्या ज्ञानोबरायांना जो ज्ञानाचा उपदेश केला जातो, मुक्ताबाई आपल्या अभंगातून योगी पावन मनाचा, 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 साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध, साहे अपराध, माऊली ज्ञान राजा, माऊली ज्ञान राजा, साहे अपराध
आणि मग त्या माऊलींना ताटीच्या अभंगाच्या द्वारे उपदेश केला, प्रयत्न केला आळंदीच्या ब्राह्मणांकडं का आम्हाला शुद्धीपत्र द्यावं. नाही देणार, नाही मिळणार. जर तुम्हाला गरजच असेल जा पैठणला. पैठणच्या ब्राह्मणाने जर शुद्धीपत्र दिलं तर आम्ही देऊ. निघाले ना. माऊली म्हटले काय गरज आहे आपल्याला? शुद्धीपत्र कोणाला पाहिजे? शुद्धीपत्राची गरज कोणाला आहे? आपल्याला जर गरजच नसेल तर मागायचं का? दादा म्हटले तसं नाही नाना, हे आपल्याकरता नाही चाललंय, हे आपल्याकरता नाहीये. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये मागणी प्रकरणातले अभंग आहेत. म्हणून काय तुकाराम महाराजांनी देवाकडे मागण्या नाही केल्या. आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना जर देवाकडे मागायची वेळ आली तर काय मागावं हे सांगण्याकरता मागण्या आहेत. संतांचं प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म, त्याच्यातून आपण काहीतरी बोध घ्यावा. बरं मी तर घेतलाय वा, मला अनुभूती आली, मी बोधही घेतला, मला अनुभूती आली. पण संत जीवनामध्ये ज्यावेळेला आपल्या त्यांच्या आश्रयामध्ये जातो ना, खरंच ज्याचा ज्याचा संत आश्रय झाला ती गोष्ट सांगण्याचं काम नाही ते, आणि सांगण्याचा विषय नाही. काही गोष्टी शब्दातून व्यक्त होतात आणि काही गोष्टी शब्दातून व्यक्त होत नाही आणि करू नाही. माऊली म्हटले आपल्याला शुद्धीपत्र हवंच कशाला? निवृत्ती दादा म्हटले आपल्याकरता नाही, पाठीमागून येणारा समाज काय म्हणेल त्यांच्याकरता गरजेचं आहे. आपल्याला निघावं लागेल. गेले पैठणला पोचले, वेळ संपलेला आहे आपला. पैठणला पोचले, तिथं दरबार भरलेला आहे. विचारलं तुझं नाव काय? म्हटलं निवृत्ती. निवृत्ती म्हणजे तू वृत्तीवर नाही. आता ते किती राग द्वेषाने विचारत असतील, आणि हे छोटे छोटे मुलं फक्त विचार करा तर त्यांच्या मागे पुढे कुणीच नाही. आणि एवढ्या एवढ्या बाल वयामध्ये असलेल्या मुलांची क्यू सुद्धा त्या काळातल्या ब्राह्मणाला आली नाही. म्हटले निवृत्ती. म्हटले हो. तुझं काय नाव रे? म्हटले माझं ज्ञानदेव. ज्ञाना. म्हटले नावाला कुठं किंमत असते का? ज्ञाना म्हणजे काय? ज्ञाना म्हणजे काय? ज्ञानदेव म्हणजे काय? ज्ञानाचा देव किंवा ज्ञान ज्याचा देव. अरे आमच्या गावामध्ये एक पाणी वाहणार ते रेडा, त्याचं नाव ज्ञान आहे. नावाला कुठं किंमत असते का? तोही ज्ञानान तूही ज्ञानान, काय दोघांमध्ये फरक? म्हटले बरोबर आहेत. माऊली म्हटले काय फरक आहेत? तोही मीच आहे तर मी तोच आहे. एक हरी आत्मा जीव शिव सर्व घटी राम ममई वंशो जीवलो. असे कितीतरी प्रमाण आहेत का? एकमेकाचे अंश एकमेकामध्ये फक्त काल सांगितलं ना मी, 100 मडकी भरली का 100 मडकी होतात, आणि 100 मडकी फुटली का ती एकच पाणी होतं. ज्ञानोबराय म्हटले, माऊली म्हटले त्याच्यामध्ये माझ्यामध्ये काय भेद तर नाहीच आहे. बोलवा रे त्या रेड्याला. बोलवलं ना. म्हटले तुला वेद येतो का? म्हटले हो. तुला वेद जर येत असेल, तुला श्लोक येत असेल, रेडा बोलेल का? म्हटले का बोलणार नाही? आणि मग वेदामध्ये सर्वात अवघड वेद यजुर्वेद. म्हणून आपल्या त्या नगरच्या रेखे वेदमूर्ती, आता जे काशीमध्ये मागच्या हप्त्यामध्ये झालं ना, मोठा उत्सव झाला. 50 दिवस न थांबता 50 दिवस मंत्र उच्चार,
200 वर्षानंतर हा विक्रम घडला आणि तो आपल्या नगर जिल्ह्याच्या वाट्याला आला. नगर जिल्ह्याचं सौभाग्य. का बोलू शकत नाही? बोलवा आणणार त्या रेडियाला. आणि रेडियाला बोलवलं. ऋग्वेद. आणि मग आता ते माऊली आहेत. माऊलीला काय सांगावं लागतं? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला दानोबा माझा, 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 दानोबा माझा. एक जण म्हटले रेडे नावाचे आडनावाचे पण असतात. मग आमच्या संतांनी पुन्हा बर का पुन्हा स्वतंत्र अभंग लिहिला. मैसे पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. रेडा नुसता बोलवला नाही, एवढा शुद्ध मंत्र म्हणायला लागला तो रेडा. एवढा शुद्ध म्हणायला लागला ते ब्राह्मण पळत पळत घरी गेले आणि घरी असलेल्या पोथ्या आणल्या नीट केल्या. शुद्धीकरण. आणि त्याच पैठण तो आविष्कार. त्याच पैठण मध्ये कृष्णाजी देवकुळे यांच्याकडे पितृश्राद्ध होतं. आणि मग सगळ्याच पैठणकरांनी त्यांना स्वीकारलं नाही. पण काहींनी स्वीकारलं, काहींनी पुन्हा विरोधच. आता विरोध हा पहिल्यापासूनच आहे. मग कृष्णाजी देवकुळे यांच्याकडं पितर होतं, पित्र. आणि मग माऊलींना या 4 भावंडांना घरी बोलवलं आणि पितरांच्या दिवशी ज्या वेळेला दुपारच्या वेळेला ब्राह्मणांना आमंत्रित केलं. आमंत्रित केल्यानंतर ब्राह्मणांनी बघितलं का यांच्या घरामध्ये हे 4 भावंड राहतात. छे, या घरामध्ये आम्ही जेवण करणार नाही. त्याग केला त्या घराचा. निघून गेले ब्राह्मण. त्या कृष्णाजी देवकुळ्यांना वाटलं आता काय करावं. या गल्लीमध्ये जाय, त्या गल्लीमध्ये जाय, कोणी यायला तयार नाही. माऊली म्हटले तुम्हाला पितरच जीव घालायचे ना? म्हटले हो. या गावातलं कोणी येत नाही, गल्लीतलं कोणी येत नाही? म्हटले नाही. यांचे बाप आले तर चालतील का जे मेलेले आहेत? पितरांना जीव घातलं असं उल्लेख आहे. तिथून माऊली नेवास्याला आले. शके 1272 सच्चिदानंद बाबांना जिवंत करून नेवासे या ठिकाणी या जागतिक जगातलं, त्रैलोक्यातलं, ब्रह्मांडातलं सर्वात मोठं आश्चर्य जर कोणतं असेल माझ्या मते, आणि ते आश्चर्य म्हणजे अलौकिक ज्ञानेश्वरी ग्रंथ. तो माऊलीने त्या नेवासे या ठिकाणी लिहिला. नेवास्यावरून निघाल्यानंतर ब्राह्मणी गाव लागलं. ब्राह्मणीला अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला. पुढे आळे फाटा लागले. आळ्या फाट्याला ज्या रेड्याला बोलवलं ना पैठणला, तो बरोबरच होता. त्या ठिकाणी त्याची समाधी दिली. पुढे गेल्यानंतर त्या रेड्याची दशक्रिया विधी, चास नरोडी नावाचं गाव, तिथं दशक्रिया विधी केला, संपन्न केला. पण एक घटना आपल्याकडून राहून गेली. ज्या वेळेला ब्राह्मणीवरून येता येता मध्ये एक गाव लागलं. कोणतं? हे गाव कुठं आपलं?
ब्राह्मणी झाल्यानंतर रेड्याला समाधी देण्याच्या अगोदर आपलं पुणतांबा लागलं ना, तिथली कथा राहून जाईल. तिथं ते साधू राहत होते, योगी चांगदेव, आणि त्यांचं असं असायचं, 1400 वर्षाला काळाला परतवलं होतं, ते समाधीत जायचे. पण त्या परिसरामध्ये एवढी ख्याती त्यांची, मेलेले माणसं तिथं आणून ठेवायचे. समाधीतून बाहेर आले, समाधीतून ते मेलेल्या माणसांना जिवंत करायचे. असं चरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि मग माऊली त्या रस्त्याने जाता जाता पुणतांब्याला बघतात, तर एवढी गर्दी कशाची. मग एकाला विचारल्यानंतर सांगितलं, इथं ते साधू आहेत चांगदेव नावाचे, आणि ते ज्या वेळेला समाधीतून बाहेर येतात त्यावेळेला या सर्व मृतदेहांना जिवंत करतात. मुक्ताबाई म्हटले, मग त्यांची का वाट पाहता. म्हटले, मग खाली कुत्र्याचं हाड पडलेलं होतं, उचललं, फिरवलं, सगळ्यावर झाले ना जिवंत. पुढे गेले, निघून गेले. ज्या वेळेला समाधीतून बाहेर आले, चांगदेव महाराज म्हणतात, कुणीच मेलं नाही का. म्हटले, मेले. कुणी दिसत नाही. म्हटले, ते चौघ आले होते, त्याच्यातल्या त्या मुक्ताबाईंनी हे सगळा पराक्रम केला. उचललेलं हाड उचललं, फिरवलं, जिवंत झाले. आत्मचिंतन केलं. आता ते चरित्र पुन्हा नंतर येणार आहे. पुढे आळेफाट्याला समाधी दिली, चास नरोडीला दशक्रिया विधी झाला, आळंदीला हे भावंड आली, उत्सव केला, बऱ्याचशा गोष्टी घडल्या. त्याच्यानंतर नामदेव महाराजांनी ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेल्याचं वर्णन आहे. तीर्थयात्रा करून आल्यानंतर पंढरपुरामध्ये साक्षात भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये काशी मौंद्याचा कार्यक्रम झाला. काशी मौंद झाल्यानंतर माऊली म्हणतात, देवा आता शब्द म्हटलं, देवाला हादराच बसला. आता शब्द कधी येत नाही बरं. व्याकरण वाचा, आता शब्द कधी येत नाही. ज्या वेळेला एखाद्या विषयाचा शेवट, दुसऱ्या विषयाची सुरुवात, आणि त्या दोघांच्या मध्ये आता शब्द येतो. आता म्हटलं, देवाला धक्काच बसला. आता शब्द कधी नाही. या ग्रंथाचा विचार करा तुम्ही. माऊलींनी ग्रंथ लिहून पूर्ण केला, संपूर्ण लिहून पूर्ण केला. आता सद्गुरूंकडे दान मागायचं, त्यावेळेला माऊली आता शब्द वापरतात. विषय संपलेला आहे ग्रंथाचा, फक्त पसायदान मागायचं आहे. कोणता शब्द वापरतात. आता विश्वात मके देवे. आता शब्द खूप घातक. आता शब्द वर्तमान कालवाचक. माऊली म्हटले, देवा आता समाधीला परवानगी द्या. म्हटले, ज्ञानोबा अजून वेळ नाही, आणि तुला इथं समाधी नाही. कोण म्हटलं नाही, पण इथं नाही, पंढरपुरात नाही. तुझी जागा, स्थळ, काळ निश्चित आहे. सगळं कार्य आटोपल्यानंतर संत कधी थांबत नाही. शहाणी माणसं विनाकारण कधी बोलत नाही, विनाकारण कधी कुठं थांबत नाही, विनाकारण कधी काही जास्त कार्य करत नाही. योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य ती कामं करतात. आपलं काम झालं का निघून जातात. असं एक चरित्र भागामध्ये वर्णन आहे. काळ आला काळ, असं वर्णन आहे बरं का. शपक असू शकतं, एक तर्कही असू शकतो. मुक्ताबाईला कळालं का काळ आलाय, काळ माऊलीला न्यायला. काळ आलाय, काळ. मुक्ताबाईने बोट पुढं केलं, इकडे या. सांगितलं, तोपर्यंत इथे यायचं नाही. काय दाखवलं. काळाला वाटलं 2 वर्ष. काळ पुन्हा आला. 2 वर्ष, पुन्हा 2 बोट, पुन्हा 2 बोट,
काळ म्हटले मुक्ताबाई हे असं काय 2 म्हटले 2 वर्षानंतर का म्हटले नाही 2 वर्षापर्यंत नाही. हे 2 बोट जे आहेत ना एक आहे सूर्य आणि एक आहे चंद्र. जोपर्यंत हे 2 आहे असेपर्यंत तुला माझ्या ज्ञानोबाला हात लावायची परवानगी नाही. म्हणून हे 2 बोट आहेत. 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाही. म्हणून तर माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी कोणाची नसते महाराज. आणि बघ कार्तिक वद्य त्रयोदशी 1218 वेळ आला आणि सर्व वारकरी समुदाय, नामदेव महाराज, साक्षात भगवान पांडुरंग, रुक्मिणी माता. एक लक्षात घ्या बरं, एक प्रसंग असा आहे. रुक्मिणी माते देवाला विचारते, देवा अनेक भक्त येऊन गेले, भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, उपमन्यू, अमकं तमकं, आणि या नानोबाच्या वेळेला तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? म्हटले रुक्मिणी तुला नाही कळणार. अरे हे ज्ञानोबा नाही, हे मूर्तिमंत ज्ञान आहेत. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, भूतव ज्ञानाचीच मूर्ती, हेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी. हाची एक योगे देखिला नयने, हाची एक योगे देखिला नयने, हाची एक योगी देखिला नयनी, हाची एक योगीला नयनी. धन्य ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी. ज्ञान त्रैलोक्यासी, ज्ञान त्रैलोक्यासी, धन्य धन्य धरातळे, धन्य धन्य धरातळे, धन्य समाधीचा प्रसंग आहे. मला फक्त एकच मुद्दा सांगायचा आणि सभेला पूर्णविराम द्यायचा आहे. दुःख देवाला झालं. 3 भावंडाला सिद्धवेटामध्ये मांडीवर घेऊन बसलेले आहेत. आईबाप देहांत प्रायश्चित्ताला चाललेले आहेत. अशा वेळेला सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं नव्हतं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्या वेळेला माझे आईबाप देहांत प्रायश्चित्त घेतलं ना तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या वेळेला माऊली समाधी घ्यायचं म्हटले, एवढं दुःख, एवढं संकट कधीच पाहिलं नाही. माय बाप आम्हा तेजी येले जेव्हा, एवढे दुःख केव्हा, एवढे संकट तेव्हा झाले नाही. म्हणून निवृत्त असलेले निवृत्ती महाराज, निवृत्तीनाथ महाराज यांना सुद्धा ज्यांच्यामुळे दुःख व्हावं असे माऊली समाधिस्थ झालेले आहेत. त्यांचा एक अभंग होईल, सेवेचा समारोप होईल.
आणि उद्या बरोबर वेळेवर कथा सुरुवात होईल. देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर समाधिस्थ. जातो ज्ञानेश्वर समाधिस्थ. नदीची आमाशा घातली माझं. नदीची आमाशा घातले माझवन. नदीचे आमाशा घातली माझवन. नदीचे आमाशा घातली माझवन. ऐका ऐका, काय प्रसंग असेल. नदीची माशा, जसा मासा पाण्यापासून बाजूला केला का जसा तळमळ तळमळ करतो, तसे साक्षात भगवान परमात्मा निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज, अख्खी आळंदी त्या माऊलींच्या जाण्याने म्हणजे समाधीच्या त्या प्रसंगी व्याकुळ होत आहेत, दुःख व्यक्त करतात. फक्त आपण डोळ्यासमोर प्रसंग आणा. हे वर्णन फक्त आपल्या आपल्या मनाने केलेल्या चिंतनाच्या माध्यमातूनच होईल, कारण हे वर्णन शब्दातून होणं शक्यच नाही. म्हणून अशा या अलौकिक तत्व एक जागतिक अध्यात्माचा ठेवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ, अभंग गाथा हा आपल्याकरता उपस्थित करून आपणाला उपयोगी पडणारा ग्रंथ या ठिकाणी उपस्थित करून माऊली त्या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. कीर्तनाची समाधीचं कीर्तन होऊन सर्व देवतांचा फुलांचा वर्षाव होत आहेत. सर्वची सर्व वर्णने आपल्या या प्रस्तुत अभंगातून महाराजांनी केलेली आहेत. नाम म्हणे आता लोपला दिनकर. नाम म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. 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 नदीची आमाशा घातली माझवन. नदीची आमाशा घातली माझवन. नदीची आमाशा घातली माझवन. बाप ज्ञानेश्वर
ज्ञान राजा ज्ञान राजा ज्ञान राजा ज्ञान राजा माऊली ज्ञान राजा बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ नदीची जमाशा घातली माझवर